तसं अष्टपैलू क्रिकेटर ओम नरेश्वर गावदेवी संघ किरवलीचे संकेत गायकर यांच्याकडनं विजयसाठी प्रत्येकी जेलसाठी 1000 रुपये आपलं स्वागत आहे. हलकी अपील आणि अपिलामध्ये उत्साह. विकेट येते महत्वाची. बॅट्समन पांड्या मडवी शून्यावरती बाद. अमित पोरजी धानसर यांच्याकडनं 2000 रुपये विकेट हॅट्रिकसाठी. आणि एक लेदर क्रिकेटर खऱ्या अर्थानं तुम्ही किरवलीचे पाहताय रमेश दादा तरे यांच्याकडनं 1000 म्हणजे टोटल 3000 रुपये विकेट हॅट्रिकसाठी. बारक्या पोरजीनं पहिल्या मॅच मध्ये काय बॉलिंग केली आणि या मॅच मध्ये तीच सुरुवात करत असताना सागर पाटील आमच्या सोबत. अरे भाई मी कॉमेंट्री करू की नको करू सांग. षटकातील पुढचा भाव. हलकीशी अपील तुम्ही फायली. नवीन फलंदाज मैदानामध्ये सचिन गायकर आलाय बॅटिंगसाठी 3ऱ्या क्रमांकावरती. सेकंड राऊंडची पहिली मॅच तुमच्या समोर जनुमाद श्री साई सिद्धी करवले त्यांना फाईट करते. जय गणेश्वर डान्सर सिद्धी करवले टीम याच क्रीडा नगरीमध्ये सराव करतोय. पण ही मॅच तुम्हाला चांगली पाहायला भेटेल. आडवा बॅट न खेचण्याचा प्रयत्न. मिड ऑफ फिल्डर उपस्थित. डायरेक्ट हिट. विकेट धोक्यात आहे. 3ऱ्या पंचांकडे आपण जाऊयात. या विकेटसाठी सागरदादा पाटील आमच्या सोबत गुणलेखाच्या भूमिकेमध्ये आहेत. या स्पर्धेमध्ये आम्ही 8 गुणलेखक पाहिले एका दिवसामध्ये. खऱ्या अर्थानं डे नाईटचा फॉर्मॅट तुमच्या समोर तुम्ही एन्जॉय करताय ही स्पर्धा. बॅट ग्राउंडिंग झाली का? सेफ आहे. चला बॅटर नॉट आउट. या बॉलवरती 1 मिनिट 1 न स्कोर पुढे चाललाय. धावा धावपलकावरती तुम्ही पाहताय 4 या आकड्यावरती. नयन पाटील खेळण्यासाठी सज्ज झालाय. पोल्टॉस दिलाय. वॉर शॉट सिग्नेचर फटका नयन पाटीलचा डीप स्क्वेअर लेग मध्ये पाठवला. प्रेक्षक दर्गाला सलामी देणारा बेगेट षटकार.
किरवली यांच्याकडनं कॅश प्राइज आहे 1000 रुपयाचं विकेट हॅट्रिक साठी. राकेश पोरजी आला. पहिल्या ओव्हरचा खेळ संपला. धावा फलकावरती तुम्ही पाहता स्कोरबोर्डवरती रन संख्या 10 या आकड्यावरती. सचिन गायकर मॅच महत्वाची दोन्ही टीम मध्ये. याच क्रीडा नगरीमध्ये सराव करते सिद्धी करवले. ही त्यांची ऐतिहासिक क्रीडा नगरी आहे. राकेश आला बॉलिंग ट्रॅक वरती. गती कमी केली पण इथे जेलची शक्यता. कॅच सोडलाय स्क्वेअर लेगला. अशा चुका बागात पडतील. या बॉलवरती मिळते 1-1 न स्कोर पुढे. डबल विजिट मध्ये 11 रन असं म्हटलं जातं ना सागर दादा. भारतामध्ये आणि ऑस्ट्रेलियामध्ये हरवणं कठीण असतं. पण आज सिद्धी करवले टीमला धानसर पराभूत करेल का हा मोठा प्रश्नचिन्ह आहे या दोन टीम मध्ये. हो जेल पकडलाय. संकेत गायकर यांच्याकडनं 1000 रुपयाचं कॅश प्राइज. सेकंड अटेम्प्टला विजय पोरजीनं कॅच पकडलाय. विकेट. थँक्यू. डीजे जरा थांबा प्लीज. बघा संकेत गायकर यांच्याकडनं कॅश प्राइज होतं. विजय पोरजी आमचे खऱ्या अर्थानं वर्गमित्र आहेत संकेत गायकर यांचे. आणि त्यांच्याकडनं कॅश प्राइज होता 1000 रुपयाचं झेलसाठी. विजयनं झेल पकडला. संकेत गायकर या संकेत गायकर आपलं स्वागत आहे. गती कमी जरूर केली. बॉल चांगला आहे. डॉट बॉल. मयन पाटीलची विकेट महत्वाची. राकेश पोरजीनं ती घेतली आहे. कॅच कोणी पकडली त्यांचेच बंधुराज विजय पोरजीनं सेकंड अटेम्प्टला. त्या कॅच साठी पारदर्शी देखील होतं संकेत गायकर यांच्याकडनं. आणखीन एक डॉट बॉल. जबरदस्त गोलंदाजी. याच्या अगोदरच्या मॅच मध्ये राकेशनं एक धाव देत असताना एक विकेट घेतला होता. तोच राकेश आतापर्यंत तुम्ही पाहता 2 डॉट बॉल 1 विकेट 1 सिंगल आली आहे. चिंतेची बाब सिद्धी करवली टीम साठी. मोठे ठाव्यात होम ग्राउंडवरती खेळतात. दबाव असतो भरपूर. हे सांगितलं स्वप्नीलनं त्याच्या मुलाखतीमध्ये. बाईट मध्ये फटका चांगला. बॉल चालाय कव्हरला. सीमा रेषा पार आलाय. दमदार दर्जेदार रुबाबदार शानदार चौकार 4. पंधरा या आकड्यावरती 15 रन स्कोरबोर्ड वरती तुम्ही पाहता. शेवटचा बॉल 5 मध्ये 5 खर्च केला ज्यामध्ये एक विकेट आहे. शेवटच्या बॉलवरती झालं आक्रमण पण तिथे फिल्डर उभा आहे. डोनाल्ड कडनं आज चुका होताना दिसत आहेत. पहिल्या मॅच मध्ये देखील त्यांना झेल सोडले. या मॅच मध्ये देखील झेल. डोनाल्ड पोर्जीला आम्ही कधी अशी मिसफील करताना पाहिलं नाहीये. एका झेलाची किंमत डोनाल्डला देखील माहिती आहे. ती माहिती आहे जय गणेश्वर टीम धानसरला. सोडलेला जयदास मडवीचा झेल किती मागात पडेल. 2 ओव्हरचा खेळ संपला. 12 बॉलचा खेळ इथे मात्र शिल्लक आहे आणि 12 बॉलमध्ये धावा आल्या तुम्ही पाहता 8च्या सरासरीनं 16.
विजय पोर्जीसाठी कॅश प्राइज मध्ये वाढ झाली आहे. जर आता झेल पकडला विजयनं तर त्यांचे वर्गमित्र, आमचे देखील ते वर्गमित्र आहेत, क्लासमेट आहेत आमचे, विजयला 1500 रुपये, 1000 रुपये जमा आहेत. विजय फुल टॉस बॉल पहिलाच दिलाय. या चुका घडतात कधी कशाला, हेच प्रश्नचिन्ह धानसरचे प्रेक्षक. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. नो प्लस 6, 7 धावा. जे 7 स्कोर पुढे चाललाय 23 या आकड्यावरती. फ्रीड बॉल आहे, गती कमी केली, लेन पिक केली, उंच गेला. डोनाल्ड स्वतः धावतोय, त्यांना आता पकडलाय जेल. परफेक्ट डेंजर एनला. आज डोनाल्डकडनं जेल सोडला. डोनाल्डला आल्या आल्या नो बॉल टाकला. चुका घडतात, अशा कमी चुका आम्ही डोनाल्ड पोर्चीकडनं घडताना पाहिल्यात. या 2 स्कोर पुढे चाललाय. धावा धावपलकावरती वेगानं स्कोर होता 25 वरती. 25 धावा स्कोरबोर्ड वरती. पुढचा बॉल, फटका चांगला, बॉल चालला बाउंड्री लाईनच्या दिशेनं. लॉंग ऑनला फिल्डर उभा आहे. एकच धाव. जयदास मडवीचा डोनाल्ड पोर्जीनं सोडलेला जेल आणि त्याच्यानंतर तिसऱ्या ओव्हरमध्ये डोनाल्ड पोर्जी सागरदादा आला आणि त्यांना फुलटॉस दिला, त्याला फुलटॉल केला. एका कॅचची किंमत मोजावी लागतीये क्रिकेटमध्ये. चुकांना मात्र माफी नसते. तेज तर्रार आहे. पडल्यानंतर बॉल डीप राहिला. विकेट किपरच्या हातामध्ये संचार बॉल झाला. डॉट बॉल आला. मॅच महत्वाची, इम्पॉर्टंट आहे. या गुलाबी थंडीमध्ये गरमागरमीचा सामना या 2 टीम मध्ये तुम्ही आम्ही एन्जॉय करतोय. हे बालक देखील मॅचला एन्जॉय करतात. छोटी छोटी मुलं उद्या शाळेत जायचंय तरी गावासाठी, गावाच्या प्रतिष्ठेसाठी आणि आपल्या टीमला सपोर्ट करण्यासाठी आम्ही इथपर्यंत आलोय. बॉल उंच गेला. आदेश पोर्जीनं सोडलाय जेल. कॅचेस विन द मॅचेस क्रिश पोर्जी होते. माफी असावी, क्रिशनं सोडलाय जेल. नक्कीच लहान लहान मुलं आहेत, शिकत असतील शाळा. आज जवळजवळ 11 वाजून गेले तरी ते देखील मॅचला एन्जॉय करतात. आपले गावचे खऱ्या अर्थानं यंगस्टार खेळतात, लेजंड खेळतात. आम्ही देखील छोटो, आम्ही देखील क्रिकेट खेळतोय. पण आता शाळा शिकतोय, शाळा देखील शिका, तेवढंच महत्वाचं आहे. तेवढं क्रिकेटवरती तुम्ही तुमच्या सर्वांना सपोर्ट करता, तुमच्या टीमला. वाढ होतीये खऱ्या अर्थानं पारदर्शक मध्ये. जर विजय पोर्जीनं झेल पकडला, संकेत गायकर यांच्याकडनं 2000 रुपये विजयसाठी. हा बॉल खूप चांगला होता. अपील तुम्ही पाहिली जरूर. बॅटला बॉल स्पर्श झालाय का? विकेट हॅट्रिक साठी रमेश दादा तरे यांच्याकडनं 1000 रुपये. विजयला झेल पकडला तर 2000. उंच गेलाय, कॅचेसचा कॉल. धावतोय धावतोय, पकडलाय. वॉट अ कॅच. विकेट आता आली आहे. जयदास तुम्ही पाहताय इथे फलंदाज बाद झालाय सचिन गायकर. लहानपणाची खऱ्या अर्थानं बघा, आपण एवढे लहान असताना आपण देखील ती मजा केली आणि ते एंटरटेनमेंट करतायत. रोशनदादा पाटील तुमचे देखील सुपुत्र होते विहान पाटील, जे खऱ्या अर्थानं जर्सी तुम्ही पाहताय ज्यानं प्राधान्य केल्यात सिद्धी टीमनं.
कॅश प्राइज मध्ये वाढ. विजय पोरजी 3000 एक झेल साठी. बघा हे बंधुतिल्य प्रेम एक उडवलाय, उंच गेला, चाललाय 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 साइड स्क्रीनला च्या मागे जाऊन स्वागत केलंय. गोलंदाज तुम्ही पाहताय क्रिश गोंधलीचा. वेलकम टू द ग्राउंड. षटकार. कॅश प्राइज जरूर आलाय 3000. पुढचा बॉल 8 फीटच्या वर फटका चांगला. कव्हरला फिल्डर तैनात आहे. डोनाल्ड वेगानं आलाय. सेकंडचा कॉल थांबवलाय आणि या बॉलवरती धाव मिळतीये. सिंगलना स्कोर पुढे चाललाय 35 या आकड्यावरती. डोनाल्ड पोर्जीनं सोडलेला जैदासचा झेल महागात पडलाय दादा. त्याच्यानंतर त्याच्या बॅटमधनं फटकेबाजी तुम्ही पाहताय. 2 षटकार आणि जवळ त्यानंतर 16 धावा आल्या. हे तर क्रिकेट आहे. 4 वरती तिसरा परिणाम रोहित शर्माचा झेल सोडला. 264 बनल्या. हे क्रिकेटमध्ये घडतं. एखादी चुकी तुम्हाला क्रिकेटमध्ये बाहेर देऊ शकतं, हे लक्षात असू द्या. विकेट अटॅकसाठी कॅश प्राइज आहे रमेशदादा तरे यांच्याकडनं किरवलीच्या आहेत 1000 रुपये आणि विजयनीचा झेल पकडला संकेत गायकर यांच्याकडनं 3000. एक झेल पकडला विजयनं. हे खऱ्या अर्थानं क्लासमेट आहेत दादा आणि अशा बक्षीचं नक्कीच एकत्र शिकत असताना त्यानंतर क्रिकेटवरती भेटीगाठी होतात. हे कॅश प्राइज आमचे मित्र संकेत, आमचे विजय पण चांगले मित्र आहेत, यांच्यासाठी कॅश प्राइज आहे. फटका चांगला पुढे आलेत. हो 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 काय कॅच पकडली आहे बारक्या पोर्जीनं. अस्त पैलू आहे आणि त्यानं त्याचा गुणवत्ता दाखवली आहे. टीपला लॉंग ऑफला झेल. विकेट. स्काय रायलेवनचे पुरस्कर्ते आकाशदादा पाटील शिरडोन हे जर इथे आले असतील या मुख्य व्यासपीठावरती, हे मॅचला एन्जॉय करतात. खऱ्या अर्थानं एक जबरदस्त पुरस्कर्ते शिरडोन गावचे. दानसरा नक्कीच ते पुरस्कृत करत असतात. त्यानंतर यंगस्टार वाल बना जय गणेश्वर दानसरा नक्कीच ते पुरस्कृत करतात. आकाशदादा पाटील यांच्याकडनं शुभेच्छा दानसर टीमला या स्पर्धेला. दादा तुमचं मनाच्या अंतकरणापासून सहर्ष स्वागत आहे. शेवटचे 3 बॉल बाकी आहेत. सौरभ पाटील लेफ्ट हँडर आहे, जो सलामीला आपण येताना पाहिलाय, तो आता थोडा उशीर आलाय. मोठा हिट खेळण्याचा प्रयत्न पडला जसा बॉल वेगानं विकेट कीपरच्या हातामध्ये. क्रिश गोंधली बॉलिंग ट्रॅक वरती त्याला तुम्ही पाहता. छोट्या कच्चा गोलंदाज आहे दादा. अशा प्रीमियर लीग होतात ना, दानसर प्रीमियर लीग, मला त्यातून त्याला आम्ही डीपीएल मध्ये गोलंदाजी करताना पाहिलंय. आज टीम मध्ये जागा बनवली. बॅटच्या रनर मध्ये तुम्ही बॉल जर सौरभ पाटीलच्या दालना तर तो सोडणाऱ्यातला सौरभ पाटील नाही. लढता लढता हरलो जरी याचा मला खंत नाही आणि शांत बसायला सौरभ पाटील कुठला संत नाही. ठोकला लॉंग ऑफ सीमा पार. षटकार. मास्टर तुम्ही देखील थोडं लक्ष द्या प्लीज. 6 स्कोर 41 टार्गेट सेट. आणखीन हो 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 फ्लाइटेड हिट. हेच म्हटलं मी बघाशी. लढता लढता हारला जरी याचा त्याला खंत नाही आणि शांत बसायला सौरभ पाटील कुठला संत नाही. 2 षटकार शेवटच्या बॉलवरती सौरभ पाटीलचे आवडले असतील. सिद्धी करवे टीम एकदा जोरदार टाळ्या चालल्याच पाहिजेत. हे 2 षटकार. अरे बाबा डीजे थांबा जरा 2 मिनिटं, आम्हाला तरी बोलू दे. ओमकार काय करता तुम्ही? तुमचं संगीत लावा आम्ही वेट. आणि खऱ्या अर्थाने या षटकारानं स्कोर पुढे चाललाय. हे 2 षटकार जयगणेश्वर धानसरला खूप काही सांगून जातील आणि धाबा धावपलकावरती बनल्या गेल्या 47 आणि 48
टार्गेट आता समोर आहे 12ची सरासरी प्रति षटकामध्ये. या धावा कशा रीतीनं चेस केल्या जातील टीम जय गणेश्वर धानसरच्या बाजूनं, की या धावा डिफेंड केल्या जातील होम ग्राउंड वरती टीम जय हनुमान श्री साई सिद्धी करवलीच्या बाजूने. ऐकूया याच रायगड परिसरातील याच मातीतील मराठीचा आवाज तुर्बे गावाचा आमचे बंधुतुल्य मित्र साईजी पाटील यांना मायक्रोफोन वरती. धन्यवाद. दरम्यान मंचावरती बरेचसे मान्यवर आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर सन्माननीय निलेशजी भोईर साहेबांचं शुभ आगमन आणि त्यांचा शुभ सन्मान या ठिकाणी पूर्ण करण्यात येईल. तर ज्यांच्या सौभाग्यवती सन्माननीय दमयंतीताई निलेश भोईर ज्या प्रभाग क्रमांक 9च्या नवनिर्वाचित नगरसेविका आहेत आणि त्यांचा शुभ सन्मान या ठिकाणी पूर्ण केला जातोय. मी विनंती करतो निलेशजी भोईर साहेबांना की या आपण आपला शुभ सन्मान या ठिकाणी पूर्ण केला जाईल. महाराष्ट्राचं महावस्त्र अलंकार शाळ आणि सोबत पुष्पगुच्छ आणि सोबत स्पर्धेची आठवण भेट देऊन त्यांचा हा शुभ सन्मान. त्यानंतर सन्माननीय गुरुनाथजी पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचा देखील आपण लगेच शुभ सन्मान पूर्ण करत आहोत. सन्माननीय गुरुनाथ दादा पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचा देखील शुभ सन्मान. ह्या स्पर्धेचे आमचे सर्व आमचे योगेंद्र दादा पाटील सोबत आमचे विजय शेठ पाटील यांना देखील आपण पाहतोय. कांतीलाल दादा आहेत सोबत संदेश दादांना देखील आपण पाहतोय. ह्या सर्वांच्या शुभ हस्ते जरूर हा शुभ सन्मान या ठिकाणी पूर्ण केला जातो. त्यानंतर अमर उलवेकर यांचा देखील आपण शुभ सन्मान पूर्ण करत आहोत. अमरदादा उलवेकर यांना देखील आपण पाहतोय, त्यांचा देखील शुभ सन्मान या ठिकाणी पूर्ण केला जाईल. मी पुनश्च आमच्या संपूर्ण आयोजनकर्त्यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण हा शुभ सन्मान या ठिकाणी पूर्ण करायचा आहे. प्रेझेंटेशन बॉक्समध्ये सध्या तरी हा शुभ सन्मान अगदी दैदिप्यमान अशी स्पर्धा स्वर्गीय प्रभाकर हसू पाटील स्मृती चषक आणि सोबत आमचे आता दादा भोईर या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचा देखील शुभ सन्मान या ठिकाणी आपण पूर्ण करत आहोत. तसेच उमेश भोईर हे देखील या ठिकाणी आहेत. या विनंती आहे याचा आपण आपला शुभ सन्मान या ठिकाणी करण्यात येईल. तसेच रणधीरजी भोईर या संपूर्ण मान्यवरांचा मी पुनश्च शब्द सुमनांनी आभार व्यक्त करतोय. आपण आलात आणि या स्पर्धेला नक्कीच भेट दिली आणि स्पर्धेची शोभा वाढवली. तर नेक्स्ट मॅच दोन्ही मॅचचा टॉस देखील आपण करणार आहोत. वेलकम 11 उसाटणे आणि त्यांच्या अगेन्स्ट खेळत असताना आपण नितलास संघ जर्मन नितलास आणि वेलकम 11 उसाटणे. तर सन्माननीय निलेशजी भोईर खेडूकपाड्याचे ज्यांचा नुकताच सन्मान पार केला त्यांच्याकडनं तब्बल रोख रक्कम या स्पर्धेसाठी 11,000 रुपयाचा धनादेश आणि त्यानंतर सन्माननीय गुरुनाथ शेठ यांच्याकडनं देखील 5,000 रुपये या स्पर्धेसाठी, त्यांचं देखील मी मनापासून आभार व्यक्त करतो. आपण आलात या स्पर्धेची शोभा वाढवली त्याबद्दल पुनश्च आपले मी मनापासून आभार व्यक्त करतो. आणि दोन्ही टीम्स कॅप्टन या लगेच टॉससाठी टॉस देखील आपण करणार आहोत. जे हनुमान नितलस आणि त्यांच्या अगेन्स्ट खेळत असताना वेलकम 11 उसाटणे या दोन संघांना आपण पाहणार आहोत नेक्स्ट मॅच मध्ये. तर मॅचला सुरुवात होते. षटक क्रमांक पहिला गोलंदाज पहिला चेंडू प्रहार केला, क्षेत्ररक्षक आहे, पाठलाग करेल परंतु बॉल एका टप्प्यावरती सीमारेषा पार. पहिल्या बॉलवरती आगास दमदार आलाय चौकार. फलंदाज राकेश आणि सोबतीनं डोनाल्ड ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. नितला संघ नेक्स्ट मॅच मध्ये खेळणार आहेत आणि त्यांचे बिग सपोर्टर्स शिवाजी दादा दरे आणि सोबत अशोकजी दरे या ठिकाणी उपस्थित आहेत. तर त्यांना विनंती करतो की या मंचावरती आपलं सहर्ष स्वागत असेल. दुसरा चेंडू तेज तरार एज अँड टेकन विकेट डाऊन.
दरम्यान आपण टॉस त्या ठिकाणी पूर्ण करत आहोत. दोन्ही संघाचे टीम कॅप्टन त्या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. तर टॉस या ठिकाणी आपण लगेचच करूया. क्रिश पोरजी मैदानाच्या आतमध्ये आता दाखल होताना पाहायला मिळतोय. चला टॉस आपण पूर्ण करायचा आहे. आमचे प्रवीणदादा मडवी आणि आमचे विष्णुशेठ मडवी माजी सरपंच सिद्धी करवळ्याच्या या ठिकाणी उपस्थित आहेत आणि नेहमीच आमच्यावरती देखील प्रेमवर्ष त्यांची सातत्यानं राहिली आहे. तर जरूर त्यांच्या शुभ हास्य होतो. टॉस न्यू बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये क्रिश पोरजीला आपण पाहतो वन डाऊन साठी मैदानाच्या आतमध्ये. त्याच्या अगेन्स्ट मात्र आता जबरदस्त फटका पांड्या मडवीच्या अगेन्स्ट खेळत असताना बॉल एक्स्ट्रा कव्हरला सीमारेषेच्या दिशेनं धावा मिळतील त्या दोन. शलाखी पाहायला मिळते. खरं तर रनिंग बिटवीन द विकेट मध्ये खूपच तेज आपण डोनाल्ड पोर्जीला पाहतो. डेंजर झोनला तो धावत होता आणि सहजतेनं धावा दोन पूर्ण केल्यात. नेक्स्ट मॅचचा टॉस या ठिकाणी पूर्ण झाला आणि टॉस उसाटणे संघाने जिंकलाय. तर शुभेच्छा दोन्ही टीम्सला नेक्स्ट मॅच मध्ये. मॅच बिटवीन उसाटणे आणि अगेन्स्ट नितलस. हुक करायचं होतं. 1 फॉर दी ओव्हर वॉर्निंग दिली आणि बॅटिंग टीमने चॅलेंज केलंय तिसऱ्या पंचांसाठी. जरूर हाईट फॅक्टर चेक करण्यात येईल. फलंदाजच्या डोक्यावरून बॉल गेलाय की काय सध्या तरी आता त्याची पाहणी तिसरे पंच गुरुदास भोईर या ठिकाणी पूर्ण करत असताना. तीन प्रमुख पंच अतिशय चांगली पंचांची कामगिरी पूर्ण करत असताना एक्झॅक्टली बॉलमध्ये किती उंची आहे त्याची आता पाहणी सध्या करण्यात येईल. वाईट बॉल. वॉर्निंग तर आहेच आणि सोबत बॉल वाईट असेल. 1 फॉर दी ओव्हर आणि बॉल आलाय तो वाईट. अतिरिक्त उंची आपल्याला पाहायला मिळते आणि धाव देखील मिळेल. एक धावेनं धावफलक आता पोहोचले ते 7 या अंकावरती. पहिल्या बॉलवरती चौकार, त्यानंतर एक डबल देखील आली आणि एक वाईट. म्हणजे अशा 7 धावा एक गडी जरी गमावला असला तर देखील धावसंख्येचा वेग मात्र राखण्याचा प्रयत्न जयगणेश्वर धानसर देखील करत असताना. इथे फटका लाजवाब. ज्या गतीनं बॉल डिलिव्हर केला होता त्या गतीला कॅपिटलाइज करत असताना बॉलला पाठवले ते फाईन लेगला. बॉल सीमारेषा पार, आलाय चौकार. मध्ये 47 बांधल्यात. 48चा पाठलाग पल्ला पूर्ण करत असताना जबरदस्त चौकार. धावफलक डबल 1 11वरती. फटका हा देखील सजवण्याचा प्रयत्न, परंतु आता झेलखाली क्षेत्ररक्षक टिपलाय झेल. शॉर्ट कव्हरचा क्षेत्ररक्षक बॉल खाली आलाय आणि जरूर बॉल त्याच्या हातात विसावलाय आणि विकेट आली आहे. क्रिशला परतावं लागेल. धक्का दुसरा पाठलाग करणाऱ्या टीम धानसरला. मॅच मध्ये मजा येईल कारण की दोन तुल्यबल संघ मैदानाच्या आतमध्ये विजयासाठी लढतायत. हार कुणाला मंजूर नाहीये कारण की या स्पर्धेत आपलं स्थान कायम करायचं असेल, आपली जर्नी चालू ठेवायची असेल तर इथनं विजय गरजेचा आहे. ग्रामीण क्रिकेट म्हटलं तर प्रत्येक सामना नॉकआउटचा पाहायला मिळतो. जिथे परास्त व्हाल तिथनं स्पर्धेचा निरोप घ्यायचा असतो, परंतु तो निरोप कुणाला मान्य नाही आहे आणि त्यासाठी ही लढाई मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. 48 रोखण्यासाठी एका बाजूला पांड्या मडवी प्रयत्नशील आहे. षटक क्रमांक पहिलं पॉवर प्लेचं आणि त्याच्या अगेन्स्ट 2 चौकार देखील आपण पाहिलेत. वार प्रतिवार आल्याला फुल अँड सक्सेसफुल डिलाइटफुल बॉल सीमा पार गुल षटकार. खरं तर बारक्या मैदानात आला आणि आल्या त्याच्या बॅटमध्ये षटकार पाहायला मिळतो. या षटकारांसाठी त्याची ओळख राहिली आहे. बायकरमॅन म्हणून त्याची ख्याती डान्सरसाठी राहिली आणि येत्या क्षणी आपलं कौशल्य मैदानाच्या आतमध्ये दाखवलंय. एक तेज तर्रार गोलंदाज
सोबत तितकाच आक्रमक घणाघातीचा फलंदाज पाहायला मिळतोय. आला आणि टोकला षटकार आणि या 6 धावफलक पोहोचले ते 17 अंकावरती. 2 विकेट आले जरूर, परंतु धावसंख्येचा वेग कुठेही मंदावलेला पाहायला मिळाला नाहीये आणि हेच करायचं होतं टीम नान्सरला. आघाडीचे फलंदाज त्यापैकी क्रिश आणि सुरुवातीला राकेश बाद झालाय, परंतु त्यांची सर्वाधिक महत्वाची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. एका बाजूने डोनाल्ड पोर्जी आणि साथीनं बारक्या पोर्जी हे दोन खेळाडू जर शेवटपर्यंत राहिले तर मॅच सहजतेनं फिनिश करू शकतात. हा आत्मविश्वास नेहमीच नान्सरवासियांचा राहिला ह्या जोडीवरती. तर एका बाजूला ह्या जोडीला तोडावं लागेल मॅच जर बनवायची असेल, कारण की धावा बनवल्यात 2 षटक. ज्या पद्धतीनं अंतिम टप्प्यात ज्या धावा आल्या, 2 षटकार अंतिम टप्प्यात ठोकल्यानंतर धावसंख्येला आकार आलाय आणि एका बाजूनं प्रयत्नशील सिद्धी करवले संघ देखील आपल्याला पाहायला मिळतोय. जर्मन श्री साई सिद्धी करवले हा संघ होम ग्राउंड वरती खेळतोय. होम ऍडव्हान्टेज त्यांना देखील घ्याव्या लागतील. पहिलं पॉवर प्लेचं षटक होतं, जरूर त्याचा बेनिफिट फलंदाजांनी उचलला, परंतु त्यानंतर आता पलटवार देखील करावा लागेल. क्रिकेट खेळच असा आहे जिथे अप अँड डाऊन्स, वार पलटवार ह्या खेळामध्ये सातत्यानं पाहायला मिळतात. सध्या तरी पारडं नान्सरचं जरी जड वाटत असलं तर देखील या मॅचमध्ये वापसी सिद्धी करवले देखील करू शकतो. गोलंदाजी ट्रॅकवरती षटक क्रमांक 2 स्वप्नील पाटीलचा वापर. समोर डोनाल्डला आपण पाहू शकाल, पहिलाच चेंडू वैयक्तिक तो फेस करतोय. सलामीसाठी आलाय, परंतु 6 चेंडू त्यानं नॉन स्ट्राईक एंड वरनं पाहिलेत. फटका आपल्या स्टाईलनं ट्रेडमार्क आहे. खरं तर घुटना टेकवत असताना नेहमीच स्वीप आणि पॅडल स्वीपचे फटके पाहायला मिळतात आणि घडलंय काय, बॉल मिड विकेट स्क्वेअर लेगच्या मधून 2 क्षेत्ररक्षक पोहोचले जरूर, परंतु बॉल निघून गेलाय सीमारेषा पार. आलाय चौकार. वन 21 धावफलकावरती. जबरदस्त बॅटिंग. मैदानाच्या आतमध्ये आक्रमणाला सुरुवात केली आहे. आतापर्यंत 3 चौकार आणि 1 षटकार या उत्तरार्धामध्ये पाहायला मिळतंय. बॅटर रंगलाय मैदानाच्या आतमध्ये. 48 धावा 24 बॉल मध्ये बनवायच्या होत्या. सुरुवात मात्र अगदी धूमधडाक्यात झाली. 17 धावा पहिल्या षटकात आल्या होत्या. चांगला चेंडू ब्लॉक हॉलला टाकलाय, सन्मान दिलाय. माहित आहे डोनाल्डला देखील चांगला चेंडू होता. रक्षात्मक पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न आणि ती धाव बनली आहे. 2 धावा चपलाईनं पूर्ण केल्यात. क्रीजवरती खूपच वेगानं धावताना आपण पाहतोय. नान्सरगावचा चित्ता म्हणून त्याची नेहमीच ओळख राहिली आहे आणि आज देखील वेगानं ह्या 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. खर तर खेळ कुठलाही असो, त्या खेळामध्ये आपल्याला फिटनेसचा दर्जा नेहमीच दाखवावा लागतो. क्रीडा क्षेत्रात जेव्हा जेव्हा आपण पदार्पण करता त्यावेळेस मात्र आपला फिटनेसचा स्टँडर्ड आपल्याला नेहमीच जोपासावा लागतो आणि तो दाखवलाय डोनाल्ड पोर्जीनं. इथे देखील फटका लाजवाब, फुल अँड सक्सेसफुल इथे देखील झालाय. प्रयत्न केले परंतु बॉल निघून गेलाय सीमारेषा पार. आला A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. षटकार ठोकलाय. स्वप्नीलच्या अगेन्स्ट मात्र हा षटकार पाहायला मिळतो. 12 त्यानं 3 बॉल मध्ये खर्च केल्यात. फटका हा देखील चांगला आहे. ऑन साइडला खेचण्याचा प्रयत्न गॅप मधून, बॉल सीमारेषेच्या दिशेनं, परंतु क्षेत्ररक्षण आता चांगलं झालंय. धावा 2 मिळतील. चपलाई पाहू शकाल. मोठे फटके सोबत सिंगल डबल इनिंगला बिल्ड करत असताना विजयाच्या समीप येण्याचा प्रयत्न जयगणेश्वर धानसरचा आपण पाहतोय. इथनं जर विजय मिळवायचा असेल टीम सिद्धी करवलेला तर विकेट महत्वाची असेल. विकेट यायला हवी. जर जोडी जमली, पार्टनरशिप बिल्ड झाली तर आता इथनं विजय कठीण होईल. कारण की या 2 धावफलकाचा विचार केला तर धावसंख्या 31 या अंकावरती आपल्याला पाहायला मिळते. लक्ष 48 गाठायचं आहे. 17 धावसंख्येची आवश्यकता. चेंडूंचा विचार केला तर इथनं या षटकातील अजूनही 2 चेंडू, अर्थातच 14 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. षटकातील पुढील बॉल लेफ्ट मोर द विकेटनं. आगल्या वेगळ्या पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न, परंतु चांगला चेंडू. डॉट बॉल पर्सेंटेज दाखवावं लागेल. मॅच संपली नाही आहे अजूनही. दोन्ही संघांसाठी मॅच ऑन आहे. काहीसे डॉट, काही विकेट जर या मॅच मध्ये आले तर पलटवार सिद्धी करवलेचा पाहायला मिळेल. मॅच रंगली आहे. इथे फटका सजवलाय. मी सिट की प्रॉपर हिट पाहावं लागेल. क्षेत्ररक्षक पोहोचलाय. टिपला जेल संपलाय डोनाल्डचा खेळ.
महत्वाच्या क्षणाला टर्निंग पॉइंटला विकेट आली आहे आणि या मॅच मध्ये प्रश्नचिन्ह निर्माण होत असताना कारण की या षटकाची सांगता विकेट न झाली आहे. धावफलकावरती 2 षटक अखेरीस 31 पाहायला मिळतात आणि विजयासाठी शेवटचे 12 चेंडू शिल्लक आहेत आणि बनवायच्या आहेत त्या धावा 17. 17 रिक्वायर्ड, रिमेनिंग 12. नक्कीच 2 में से एक गया. या दोघांपैकी एक विकेट महत्वाची होती, ती विकेट आली आहे. बारक्या पोर्जी आणि डोनाल्ड पोर्जी विजयासाठी लढत होते आणि त्यापैकी डोनाल्डला बाद केलंय. परंतु कॅप्टन कुल मैदानाच्या आतमध्ये तुषार पोर्जी दाखल झालाय, ज्याच्या नावावरती देखील बरेचसे विक्रम पाहायला मिळतात. परंतु आता किती शांत डोक्यानं तो खेळ करेल हे पाहावं लागेल. कारण की 12 चेंडू 17ची गरज. मॅच संपली नाही. अजूनही प्रति षटकाचा विचार केला तर 8.50 अशी धावगती विजयासाठी बनवायची आहे. मॅच रंगली आहे. 2 षटकात जरी 31 आल्या असल्या तर देखील अजून 2 षटकामध्ये 17 बनवायच्या आहेत. अजूनही धावा कुठेही कमी नाहीत असं मी नक्कीच म्हणेन. कारण की क्रिकेट खेळच असा आहे. शेवटचा बॉल जोपर्यंत डिलिव्हर केला जात नाही तोपर्यंत कोण कुणाला हरवेल हे सांगणं कठीण जातं. ज्या पद्धतीनं आंतरराष्ट्रीय स्तरावरती झिम्बाब्वेनं ऑस्ट्रेलियाला हरवलं, जे कोणी बाकीत देखील केलं नव्हतं. परंतु क्रिकेटचा खेळच असा आहे, जिथे कोणी छोटा नाही, कोणी मोठा नाही. ज्याचा दिवस, ज्याचा खेळ चांगला, तो संघ विजय संपादन करताना पाहायला मिळतोय. इथे काय घडेल? 12 चेंडू 17ची गरज. षटक क्रमांक 3 आणि गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज नयन पाटील. मागच्या मॅच मध्ये चांगली गोलंदाजी केली आहे नयनना. पहिला चेंडू प्रहार केला, बॉल चालला गॅप मधून सुसाट वेगानं एका टप्प्यावरती बॉल सीमारेषा पार. मच नीडेड चौकार. मागच्या 2 बॉलनं जो प्रेशर मी म्हणेन क्रिएट झाला होता ना, तो प्रेशर आता रिलीज झालाय. कारण की मागील 2 बॉल डॉट आणि त्यानंतर एक विकेट आली होती. परंतु त्यानंतर बारक्याला जशी स्ट्राईक मिळाली त्याच्या बॅटमधनं नयन पाटीलच्या अगेन्स्ट चौकार आलाय. खरं तर मागच्या मॅचमध्ये नयन पाटीलनं फक्त एकच धावेचं षटक फेकलं होतं. त्या नयनच्या विरोधात पहिल्याच बॉलवरती चौकार आलाय. आता काय घडेल? आता लक्ष उरलंय ते मात्र 13 धावसंख्येचा. 11 चेंडू शिल्लक आहेत. फटका हा देखील चांगला आहे. डाऊन दी ग्राउंड बॉलला पाठवलंय लॉंग ऑफच्या डोक्यावरून सीमारेषा पार षटकार. प्रत्येक षटकारासाठी बारक्या पोर्जीसाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज लावण्यात आलंय. ते रमेशजी तरे, एक लेजंड क्रिकेटर हिरवळीचे, त्यांच्याकडनं हे पारितोषिक. तर घोडगावचे सन्माननीय महेशदादा पाटील यांचं आगमन झालंय. तर विनंती त्यांना की या मंचावरती आपलं सहर्ष हार्दिक स्वागत. परंतु स्वागत बारक्या करत असताना ऑलराऊंडर म्हणून भूमिका नेहमीच धानसरसाठी बजावली ह्या खेळाडूंना आणि आज देखील जबरदस्त खेळ PPL सारख्या मोठ्या स्तरावरती देखील ह्या खेळाडूचा खेळ आपण पाहिलाय आणि तोच खेळाडू मैदानाच्या आतमध्ये जबरदस्त कामगिरी करत असताना चौकार, षटकार आणि त्यानंतरचा 30 चेंडू पाहायला मिळतोय. रफ्तार आहे खरं तर नयन पाटीलकडे, परंतु त्यासोबत टप्पा आणि दिशा ह्यावरती नियंत्रण त्याला मिळवावं लागेल. कारण की क्रिकेट खेळ असा आहे जिथे केवळ वेग चालत नाही, त्यासोबत आपलं नियंत्रण गोलंदाजीमध्ये ते फारसं महत्वाचं आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरती कांगारूंनी जेव्हा राज्य केलं तेव्हा ग्लेन मॅग्राला आपण पाहायचो, ज्याची नियंत्रित गोलंदाजी, वेग फारसा नव्हता, ब्रॅटलीच्या तुलनेत त्याचा वेग कमी होता, परंतु तो नेहमीच ॲक्युरेसीनं प्रतिस्पर्धी संघांना अगदी नांगी टेकायला लावायचा. इथे देखील चांगला चेंडू. आता टप्पा सापडलाय मी तरी म्हणेन आणि सोबत लाईन देखील चांगली होती. बॅटन पॅड मधनं बॉल अगदी वेगानं निघून गेलाय आणि फलंदाज पाहत राहिला गोलंदाजच्या दिशेनं. 1 मोर डॉट. सुरुवातीला 2 प्रहार राहिले ते बारक्याचे, परंतु त्यानंतरचा पलटवार नयन पाटीलचा पाहायला मिळतो. मॅच संपली नाहीये अजून, हेच सांगतोय नयन पाटील देखील.
इथे देखील फटका सजवलाय, परंतु क्षेत्ररक्षक टिपला झेल. अजूनही मॅच मध्ये ट्विस्ट कलाटणी बाकी आहे की काय? क्लायमॅक्स अभी भी बाकी आहे मेरे दोस्त. कारण की आवश्यकता होती ती 2 षटकामध्ये 17ची. सुरुवातीच्या 2 बॉलमध्ये 10 आल्या होत्या, त्यानंतर 7 धावा बनवायच्या होत्या फक्त 10 बॉलमध्ये. आणि अशा मुमेंटला मात्र 2 डॉट आणि त्यानंतर विकेट. शेवटचा चेंडू असेल या षटकातील, म्हणजे 7 चेंडू शिल्लक आहेत आणि विजयासाठी धावा देखील 7 हव्यात. रणबॉल हे इक्वेशन मैदानाच्या आतमध्ये. या अगोदर क्रिश पोरजी बाद झाला होता आणि आता क्रिश गोंधली मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. शेवटचा चेंडू. डगआउट मधनं देखील प्रश्न विचारला जातो बारक्याला की ज्या पद्धतीनं मॅच बनवली होती, तुला मॅच फिनिश करायची होती, परंतु तसं घडलं नाहीये. जर या बॉलवरती जर षटकार मारला, मॅच फिनिश केली, तर संकेत शेठ गायकर, अभिषेक पोरजी यांच्याकडनं 1000 रुपयाचं कॅश प्राईज आणि झेलसाठी ज्यांच्याकडनं 3000चं कॅश प्राईज पकडलं विजयसाठी. विजयने एक झेल पकडला. सुरुवातीला 1000 रुपये होते. संकेत शेठ गायकर किरवली आणि तुमचं देखील स्वागत. रमेश शेठ आमचे तरे, तुमचं देखील स्वागत. ओ टू कॉम्बॉक्स. नक्कीच 7ची गरज आहे. 7 मध्ये काय तेच तर्रार चेंडू, वेग भन्नाट दाखवलाय. वेगाची स्वारी पाहायला मिळाली. एकंदरीत बघा बॅटची मागणी केली जाते. शेवटचे 6 चेंडू आणि 7 धावा रोखायच्या आहेत. हा कमाल जर आज केला तर जरूर त्या खेळाडूला खांद्यावरती उचललं जाईल, परंतु त्यासाठी आता मोठा विक्रम या खेळपट्टीवरती एखाद्या गोलंदाजाला पूर्ण करावा लागेल. शेवटचे 6 चेंडू आणि गरज 7 धावसंख्येची. डीजे अच्छा जुनी संपली नाही या, कारण की क्रिकेट आहे. 6 बॉल कधी कधी 3-4 देखील बनत नाही या. हा इतिहास आहे. कारण की ह्या अगोदर देखील सिद्धी करवल्याची एक स्पर्धा आपण पाहिली होती, ती शिवयुवाची. तिथे 4 धावा डिफेंड झाल्या होत्या. नाबालिग संघानं खोनीच्या अगेन्स्ट त्या धावा डिफेंड केल्या होत्या. म्हणजे काहीही घडू शकतं क्रिकेटमध्ये. आता 6 मध्ये 7 रोखायचे आहेत. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आपल्याला पाहायला मिळतोय. 6 मध्ये 7 रोखायच्या आहेत आणि गोलंदाजी ट्रॅकवरती आणखीन एक अपकमिंग यंग टॅलेंटेड यंगस्टार मैदानाच्या आतमध्ये सुयोग पाटीलला आपण पाहतोय. सुयोग मडवी, माफ करा. शेवटचे 6 चेंडू आणि त्याला विक्रम करायचा आहे. 7 धावा रोखायच्या आहेत. समोर फलंदाज तुषार, अनुभव त्याच्या पाठीशी आणि सोबतीनं यंग टॅलेंटेड क्रिश गोंधलीला आपण पाहतोय. मैदानाच्या आतमध्ये कोणता संघ विजयोत्सव साजरा करेल हे पाहावं लागेल, कारण की अंतिम दिवसामध्ये येण्याचं स्वप्न जरूर प्रत्येक संघ पाहतोय. एखादी ट्रॉफी आपल्या गावामध्ये न्यायची आहे हे स्वप्न पाहून प्रत्येक संघ मैदानाच्या आतमध्ये उतरताना पाहायला मिळतोय. फुल लेनचा चेंडू ड्राईव्ह केला ऑन सेटला, डीप मध्ये क्षेत्ररक्षक फंबल आणि बॉल मागे चाललाय. 2 धावा मिळतील. जेव्हा धावा कमी वाचवायच्या असतात अशा मोमेंटला क्षेत्ररक्षणाचं स्टँडर्ड आपल्याला जपावं लागतं. अशा मोमेंटला चूक घडली. जिथे एकच बनू शकले असते तिथे धावा 2 आल्या आणि खास करून स्ट्राईक रुटेड झाली आणि तुषारच्या खात्यामध्ये स्ट्राईक पाहायला मिळते. आता 5 चेंडू आणि गरज 5 धावसंख्येची. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आपण पाहतोय. 5 चेंडू आणि 5 धावा. सुयोग, सुयोगचा तेज तर्रार चेंडू यष्टीरक्षकाच्या हातात. आणखीन एक डॉट आलाय. आता मॅच मध्ये टाळ्या हलू हलू वाजताना पाहायला मिळतात. जे प्रेक्षक कधीपासून गप्प होते होमग्राउंड वरती, आपला संघ पराभूत होतोय की काय, परंतु तो संघ आता कुठे का होईना त्यांचे प्रेक्षक पुन्हा एकदा जाग्यावरती आता अगदी सावध मुद्रेमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. 4 चेंडू 5 ची गरज. सुयोग बडवी लढतोय मैदानाच्या आतमध्ये. फटका चांगला आहे. विजयाचा षटकार येईल की काय, आणि क्षेत्ररक्षक पाहत राहील. बॉल सीमारेषा पार गुल. कॅप्टन एमएसडी स्टाईलना मॅच फिनिश कॅप्टन कुल तुषार कडनं, आणि सामना जिंकला जय गणेश्वर धानसरनं. अभिनंदन. हार्ड लक टीम जय हनुमान श्री साई सिद्धी करवले. देऊ साई दादा, मॅन ऑफ द मॅच.
खरं तर